बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा गुरुवारी रात्री कोल्हापुरात आले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला। सुमारे 1.5 तास झालेल्या बैठकीतून त्यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे समजून घेत प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काही महत्त्वाच्या सूचना केल्या। 7 मे रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होत असून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं अशी सूचना नामदार शहा यांनी केली। महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचार कामगिरीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात आगमन झालं। त्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, समरजितसिंह घाटगे, अमल महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर नामदार अमित शहा यांचं हॉटेल पंचशीलमध्ये आगमन झालं। या ठिकाणी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, जनसुराज्याचे समित रूपाराणी निकम, राहुल देसाई, राहुल चिकोडे, गिरीश साळोखे, विजय अग्रवाल, विराज चिखलीकर अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं। आज सकाळी नामदार अमित शहा यांनी भाजपचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीविषयी सविस्तर चर्चा केली। सकाळी 10 ते 11:30 अशी 1.5 तास झालेल्या बैठकीचा गोषवारा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांना दिला। जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्त्यांनी 7 मे रोजी प्रयत्नशील असावा अशी सूचना केंद्रीय गृहमंत्र्यांनी केल्याची माहिती खासदार महाडिक यांनी पत्रकारांना दिली। एवढाच मंत्र दिलेला आहे की प्रचार जरी 5 तारखेला संपत असला तरी आपला प्रचार हा 7 तारखेला 5:30 वाजेपर्यंत चालू राहिला पाहिजे। हे त्यांनी सुचवलेलं आहे की मतदान सकाळी लवकर बाहेर काढा, कारण ऊन यावेळी इतर निवडणुकांपेक्षा यावर्षी ऊन जास्त आहे, त्यामुळे मतदानाचं पर्सेंटेज काही भागात कमी होतं आहे। परंतु आपण लवकर 10-10:30च्या आत आपल्या कार्यकर्त्यांना सांगून जास्तीत जास्त मतदान करून घ्या आणि 5:30 वाजेपर्यंत आपल्या उमेदवारांसाठी जास्तीचं कसं मतदान होईल यासाठी प्रयत्न करा, हा कानमंत्र त्यांनी दिलेला आहे। जिल्ह्यातील 10ही विधानसभा मतदारसंघांची राजकीय परिस्थिती गृहमंत्री अमित शहा यांनी जाणून घेतली। प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असणारं गटातटाचं राजकारण, सहकार क्षेत्र यासह केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपनं केलेली विकास कामं यांची माहिती शहा यांनी समजून घेतली असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। अमित शहा यांच्या काही टिप्स प्रचारासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत। आज जवळजवळ 1.5 तास दोन्ही उमेदवार संजय मंडलिक साहेब, धैर्यशील माने साहेब, मी आणि राजे साहेब यांच्याशी त्यांनी अगदी सविस्तर सगळ्या दोन्ही लोकसभेमधील 6च्या 6 विधानसभा संदर्भात सविस्तर चर्चा केली। त्यातली असणारी समीकरणं, काम करत असलेले किंवा आत्तापर्यंत झालेले सगळे कार्यक्रम, पक्षाच्या वतीनं राबवले गेलेले सगळे मेळावे, पदयात्रा, सभा या सगळ्यांची माहिती घेतली आणि पुढचा प्लॅन काय हा विचारून या दोन्ही जागा आपल्या निवडून यायच्या स्थितीमध्ये, चांगल्या स्थितीमध्ये, भक्कम स्थितीमध्ये आहेत आणि तरीसुद्धा आपले कार्यकर्ते हे या 2-3 दिवसामध्ये नरम पडू नयेत, लूज होऊ नयेत, आणखीन ताकदीनं त्यांनी काम करावं अशा पद्धतीच्या त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनीही कोल्हापूरच्या दोन्ही जागांसाठी लक्ष घातलंय। नेत्यांच्या दौऱ्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय असं खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केलं। खरं पाहता दोन्ही उमेदवारी थोड्याशा आपल्या या महायुतीच्या उशिरा घोषित झाल्या आणि आपल्या विरोधातले लवकर झाल्यामुळे त्यांनी थोडी प्रचारात आघाडी घेतलेली होती असं चित्र तयार झालं होतं। परंतु मोदीजींची सभा जी झाली कोल्हापूरमध्ये ती एक ऐतिहासिक सभा झाली आणि भूतोना भविष्य ते अशा पद्धतीचे लोक आणि नागरिक त्या सभेला उपस्थित होते। त्या दिवसापासून संबंध या जिल्ह्यातलं किंबहुना पश्चिम महाराष्ट्रातलं वार बदलून गेलेलं आहे। या बैठकीनंतर आज दुपारी 12च्या दरम्यान नामदार अमित शहा यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं। देवस्थान समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर नामदार अमित शहा कर्नाटकच्या दौऱ्यावर रवाना झाले। मात्र केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या टिप्स निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत।